तर मंडळी नमस्कार, आज आपण निघालोय महाकालेश्वरच्या नगरी उज्जैन मधून थेट श्यामबाबांच्या खाटूश्याम नगरीकडे. खाटूश्यामच्या प्रवासाला निघालो आणि वाटेत आम्हाला निसर्गाचा रौद्र रूप पाहायला मिळाला. रात्री उशिरा पोचलो आणि रूम घेऊन आराम केला. कंटाळा आला होता हो, झोपावं म्हणलं जरा. दर्शनाला जाण्याआधी नजरेत पहिल्यांदा भरतं ते म्हणजे भव्य तोरणद्वार. दूरवरूनच दिसणारं हे सुंदर प्रवेशद्वार भक्तांच्या मनात उत्साहाची नवीन लहर निर्माण करणारं होतं. मंडळी, सकाळच्या कोवळ्या उन्हात गल्लीतून चालत जाताना दोन्ही बाजूंनी रंगीबिरंगी दुकाने, प्रसादाच्या थाळ्या, श्यामबाबांचे फोटो फ्रेम्स चे दुकाने तुम्हाला दिसून येतात. गुलाबाची फुलं, मोरपंख, इत्र, पेढे, चुरमा हे श्यामबाबाला प्रिय आहे म्हणून हे दरबारात अर्पण केले जातात. खाटू श्यामजी मंदिर राजस्थानातील सीकर जिल्ह्यात खाटू गावात वसलेलं आहे. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाच्या कलियुगातील अवतार मानल्या जाणाऱ्या श्यामबाबा म्हणजेच बर्बरीक यांना समर्पित आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच भक्तांच्या जय श्री श्याम या घोषणांनी वातावरण भरून जाते. महाभारतातील बर्बरीक घटोत्कचाचा मुलगा होता. त्यांनी श्रीकृष्णाला वचन दिलं होतं की तो नेहमी दुर्बळ बाजूंनी मदत करेल, पण युद्धात हे संतुलन बिघडेल म्हणून श्रीकृष्णाने त्यांचे शिर मागितले आणि युद्ध पाहण्यासाठी त्यांना वरदान दिले. कलियुगात त्यांचं हेच शिर खाटू श्यामजी या रूपात पूजले जाते. श्रीकृष्णांनी त्यांना वरदान दिले, तुझं नाव माझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होईल आणि माझे सर्व गुण तुला लाभतील. तर मित्रांनो, अखेर खाटू श्याम बाबाचं पवित्र दर्शन घेऊन आलो. मंदिराच्या आतलं वातावरण खरंच शब्दात सांगता येणार नाही असं होतं. श्यामबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आता परत रूमवर आलो. हे बघा आमची रूम. आमचा इथून सालासर बालाजीला जायचा प्लॅन ठरलेला आहे. बघू पुढे. हे आमचे नियोजनाचे बादशाह, वेगवान गाडी ड्रायव्हर, यांच्यामुळे आमची ट्रिप एकदम सक्सेसफुल होती. 2 दिवसाचा प्रवास 1 दिवसाचा आम्ही कंप्लीट करू शकतो यांच्यामुळे. आहे करा ना. आमचे उलटे काम करणारे बाबा, उलटे पुलटे काम इकडून तिकडून. इथून आम्हाला ते रिवर्स नेले जयपूरला, तिथून जयपूरहून आम्हाला नेले ते लंब जयपूरला. आपण काम नाही भाऊ, हा याला बांगड्या घ्यायचे. हम जा रहे सीधा सालासर बालाजी. मित्रांनो, आम्ही निघालोय आता सालासर बालाजीच्या दिशेने. सुमारे 2 तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो सालासर बालाजीच्या मंदिरात. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात सालासर या गावात वसलेलं हे प्रसिद्ध हनुमान मंदिर वर्षभर भाविकांनी गजबजलेलं असतं. असं म्हटलं जातं की सुमारे इसवी सन 1754 मध्ये असोदन नावाच्या गावात एक शेतकरी नांगरत असताना त्याच्या नांगराला काहीतरी कठीण वस्तू लागली. तेव्हा त्यांनी जमीन खोदून पाहिल्यानंतर त्यांना हनुमानजीची मूर्ती मिळाली. ही मूर्ती विशेष होती. त्यानंतर गावातील मोहितराम नावाच्या भक्ताला त्या रात्री स्वप्नात दर्शन देऊन हनुमानजीने सांगितलं की माझी मूर्ती सालासर येथे स्थापन करा. मूर्ती स्थापन केल्यानंतर भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने सालासर येथे मंदिर बांधून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून सालासर बालाजीचं मंदिर हनुमान भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्रबिंदू बनलेलं आहे. इथल्या मंदिरात आला आणि इथला प्रसिद्ध लाडू प्रसाद खाल्ला नाही असं होईल का? मी प्रसाद हातात घेतला. गरमागरम वास अजूनही मनाला मोहतोय.
एक घास घेतला, अहो तुपाची चव, तो गोडसरपणा आणि त्या प्रसादाचा आध्यात्मिक भाव शब्दात सांगता येणार नाही.